हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक नवीन रेसिपी पाहायची आहे. गोडाधोडाचाच पदार्थ आहे. मिठाई म्हटलं किंवा काही गोडाचे पदार्थ म्हटलं तर हे सर्वांनाच आवडतात. पण आज जे आपल्याला गोडाचा पदार्थ बनवायचा आहे ते आपल्याला बासुंदी बनवायची आहे. बासुंदीचा एक व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर टाकलाच आहे, पण आपल्याला ही वेगळ्या फ्लेवरची बासुंदी बनवायची आहे. नॉर्मल बासुंदी कशी बनवतात ही तर ह्याची रेसिपी ते तुम्हाला मी अगोदर टाकलेलीच आहे आणि ती तुम्ही पाहिलीही असेल. पण आपल्याला जी आजची रेसिपी जी बनवायची आहे बासुंदीची, ती बासुंदी आपल्याला बनवायची आहे सीताफळ बासुंदी. तर त्यासाठी आपल्याला जे इंटिग्रेटेड तर सेम लागणार आहे, फक्त आपल्याला ॲड करायचं आहे फक्त सीताफळ. तर त्यासाठी ती रेसिपी कशी करायची आहे, त्याच्यासाठी काय काय इंटिग्रेटेड्स लागणार आहे आणि कशाप्रकारे आपल्याला बनवायचं आहे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर बासुंदी तर नॉर्मल सर्वांनाच येते, पण ज्यांना येत नाही करता किंवा ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर आपले मार्गशीर्षमधले गुरुवार आता संपलेच आहे. आता सण येत आहेत, काहीतरी गोडाधोडाचं आपल्याला करायचंच असतं. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी आज टाकते. बरेच व्हिडिओ काढून ठेवलेत, पण वेळ कमी असल्यामुळे मला अपलोड करता येत नाही आहे. तर आता मी हा व्हिडिओ आज अपलोड करते आहे. शक्य तेवढे मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याचे प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता सर्वप्रथम आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे. हे मी 2 लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध शक्यतो तुम्ही जास्त क्रीमवालं किंवा जास्त हे असतं, थिक असतं, म्हणजे घट्ट असं दूध असतं, ते घट्ट बासुंदीला जास्त करून घ्यावं. कारण पातळ घेतलं तर काय होतं, त्याची क्वांटिटी मग खूप कमी होते. तर त्यासाठी शक्यतो बासुंदीसाठी एक घट्ट असं थिक असं, म्हणजे जास्त क्रीमवालं दूध असतं, ते जास्त क्रीम निघालं का त्याला बासुंदी छान अशी येते. तर आपण आता हे ठेवूया आपण गरम व्हायला आणि लो मिडियमवरतीच आपल्याला गरम करायचं आहे आणि सारखं मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे. तर आता हे मी गरम करायला ठेवलं होतं, तर त्याप्रमाणे आता हे गरम होत आलं आहे. आता हे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आणि आपल्याला ह्याचा भाग अर्धा करायचा आहे थिकनेस येण्यासाठी. फुल क्रीम घेतल्यामुळे काय दूध ऑलरेडी घट्ट आहे, त्यामुळे जास्त मला आटवायची गरज नाही आहे. थोडेसे केशरचे कांड्या टाकलेत मी, एक 10-12 केशरच्या कांड्या आहेत. ऑप्शनल आहे हे, तुम्ही जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता केशरच्या कांड्या. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नॉर्मल तुम्ही बासुंदी केलात तरी काही हरकत नाही आहे. याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स क्रश करून ठेवलेले आहेत बारीक. हे पण ऑप्शनल आहेत, हे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. कारण ह्याच्याने एक वेगळा स्वाद येतो, म्हणून मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकते. तर ह्याच्यामध्ये आहेत काजू, बदाम आणि पिस्ता. हे मी नॉर्मली थोडे थोडे असे 10-10, 12-12 असे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचं क्रश करून ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा. छान असा स्वाद यायला येतो. आता हे आपल्याला सारखं ढवळत राहायचं, जेणेकरून त्याला थिकनेसपणा येईल. थोडं माझं थिक आहेच, तर अजून थोडं थिकनेसपणा येण्यासाठी मी हे सारखं ढवळत राहणार आहे. बासुंदी करताना मध्ये मध्ये थोडं ढवळत राहावं, नाहीतर खाली ते बुडाला त्याचा थर चिकटतो आणि करपलेला वास येतो. त्यामुळे मध्ये मध्ये ढवळत राहणे हे खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण आता हे चांगल्या प्रकारे ढवळत घेतलेलं आहे. मी 4 ते 5 वाट्या साखर टाकले. नॉर्मल आम्हाला गोड कमी लागतं, त्यामुळे मी गोडाचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. तुम्हाला जे जास्त प्रमाणात गोड हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात साखर याच्यामध्ये टाकू शकता आणि बासुंदी तयार करू शकता. आता ऑलमोस्ट आपली बासुंदी तयार होत आलेली आहे. थिकनेसपणा पण होत आलेला आहे त्याला, कारण घट्ट दूध असल्यामुळे त्याला जास्त आटवण्याची गरज नाही आहे. आणि जास्त थिक केलं तर मग ती थोडी खायला मजा येत नाही. तर थोडंसं असं पातळ अशी हवीच, की जेणेकरून आपल्याला खायला छान वाटेल बासुंदी. तर अशा प्रकारे बासुंदी आपली तयार झालेली आहे आणि आता आपण ही थोडं नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत आपण थंड व्हायला ठेवून देऊया. बघा, मस्त असं दूध आटलेलं आहे आणि बासुंदी आपली रेडी तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी. पण बासुंदी ही कधी पण थंड छान लागते, त्यामुळे थोडं थंड केल्यावरती फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि चांगलं मस्त थंड अशी बासुंदी खायला घ्यायची. तर अशा प्रकारे आपली बासुंदी रेडी झालेली आहे. आता आपण नॉर्मल टेम्परेचरवरती आधी थंड व्हायला ठेवूया. नॉर्मल बासुंदी आपली तयार झालेली आहे, म्हणजे बेसिक जी बासुंदी आपण तयार करतो ती बासुंदी आपली तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला
सीताफळाचा पल्प टाकायचा आहे, पण ते बासुंदी थंड झाल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये पल्प टाकायचा आहे. तर त्यासाठी आता आपण आधी थंड होण्यासाठी बासुंदी ठेवून देऊया. मस्त असा कलर आलेला आहे बघा, मस्त असा केशरचा रंग पण नॅचरल कलर आलेला आहे, पिवळा असा. तर असा आता आपण ठेवून देऊया हे नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत. थोडं थंड झालं का मग आपण याच्यामध्ये सीताफळाचा पल्प ॲड करूया. आता ही माझी नॉर्मल थंड झालेली आहे. आता आपण हे मी 2 सीताफळ घेतले होते, त्याचा हा पल्प काढून घेतलेला आहे. सीताफळाचा पल्प काढायला खूप कंटाळवाणा असतो, कारण पटकन निघत नाही याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी एक तुम्हाला आयडिया सांगते की तुमच्याकडे जर ग्राइंडर असेल हाताने करायचं, तर त्याच्यामधून तुम्ही टाकून तुम्ही हाताने ते हे करू शकतात. त्याच्यामुळे काय होतं, पल्प वेगळा होतो आणि बिया वेगळ्या होतात आणि पल्प तुम्ही काढून घेऊ शकता, बिया काढून टाकू शकता. हाताने काढायला पल्प काढायला खूप प्रॉब्लेम येतो, खूप किचकी काम असतं. त्यामुळे शक्यतो असं जर तुमच्याकडे ग्राइंडर असेल तर अशा रीतीने तुम्ही जर पल्प काढलात तर खूप छान असं पल्प निघून जाईल. तर अशा प्रकारे मी 5-6 चमचे मी याच्यामध्ये पल्प टाकलेला आहे. पल्प जरा थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला आणि ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आपली तयार झाली आहे बासुंदी, सीताफळ बासुंदी. थोडं मुरण्यासाठी म्हणून आपण ठेवायचं आहे, कारण कसं बासुंदीचा पल्प आपण वरून टाकलेला आहे, तो पल्प चांगला एकजीव झाला पाहिजे बासुंदीमध्ये. म्हणून त्यासाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी एक थोडा 3-4 तास तरी फ्रीजमधून ठेवून द्यायचं आहे. एकदा थंड झाली का ती आपल्याला सर्व करायचे खाण्यासाठी. बघा मस्त अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे. ही रेसिपी, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.